आज अमितभाई देशमुख म्हणून इथं आले होते पाहणी करण्यासाठी शेतीचे. आपण एक तहसीलदार म्हणून आलेले, आपल्याला काय निर्णय भेटले आदेश? देवणी तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या संदर्भाने आज या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्यामध्ये मी एक सांगू शकतो की देवणी तालुक्यामध्ये सर्व गावांचे पंचनामे पूर्ण केलेले आहेत आणि नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांच्या संयुक्त स्वाक्षरीने अहवाल हा शासनाकडे सादर केलेला आहे आणि तो वस्तुनिष्ठ अहवाल आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करून आपण शासनापर्यंत पोहोचवलेले आहेत. तर किती दिवसात हे होईल आपले अंदाजा, जे आता आश्वासन देऊन गेलेले आहे? सोयाबीन तर काढणी सोयाबीन पिकावर आलेलं आहे, पण ते किती दिवसात आपला निर्णय घेणे असा अंदाज आहे आपला? शासनानं अशा सूचना दिलेल्या होत्या की तात्काळ पंचनामे पूर्ण करा. 100% गावं त्याच्यामध्ये कव्हर झाले पाहिजे. कुठलाही शेतकरी लाभापासून वंचित राहू नये आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना 100% मदत मिळेल यासाठी आम्ही आमची पूर्ण यंत्रणा म्हणजे तिन्ही यंत्रणा मिळून सर्व गावाचे, देवणी तालुक्यातील पूर्ण 54 गावांचे पंचनामे करून आपण शासनाला अहवाल सादर केलेला आहे. काही शेतकरी असं म्हणत आहे की आमचे पंचनामे होत नाही. कुठल्याही गावामध्ये एकही शेतकरी सुटणार नाही याची जबाबदारी आमच्या प्रशासनाची आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांची टीम, BDOंची टीम आणि तहसीलची टीम, तिन्ही टीम मिळून एकही शेतकरी आणि एकही गाव सुटणार नाही याची जबाबदारी आमची आहे. 100% आम्ही पूर्ण केली. BDO सहकार्य करत नाही असं काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे. नाही, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सोबतच आहेत, उपविभागीय कृषी अधिकारी पण सोबतच आहेत योगायोगानं आणि आमची पूर्ण टीम मिळून आम्ही एकत्रपणे काम करत आहोत. थँक्यू. सर, साहेब आपला कौतुक केलेलं आहे, सोबत काम करत आहे. काय आपण हे केलेले आहे? आपले महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि कृषी विभाग हे सर्वांचे संयुक्तिक जे ग्राम पातळीवर जे अधिकारी आहेत सर्वांनी मिळून प्रत्येक गावात जाऊन पंचनामे केलेले आहेत. जे काय राहिले आहेत किंवा आताच्या पावसाचे चालू आहेत राहिलेले पंचनामे पण पूर्ण करून घेऊया, जे कोण राहिले होते ते, आणि बाकीचा आम्ही अहवाल तर पाठवलेला आहे. शेतात पाहणी करणार साहेब आलते साहेब. अरे आम्ही तर मांडलो म्हणून तिथे आले साहेब येऊन पाणी करून गेले. आज अमित भैया देशमुख साहेबने तुमच्या शेतात आले, तुमची पाहणी केली शेताची. काय आश्वासन दिले त्यांनी? आश्वासन म्हणजे त्यांनी शासनाकडे पूर्व मागणी करू असं सांगितलं, आश्वासन दिलं. आणि इथं जे नुकसान झालेलं आहे ते प्रत्यक्षात पाणी केली त्यांनी. प्रत्यक्षात पाणी करून जे झालं ते शासनाकडे आणि आपले तहसीलदार साहेब, तलाठी साहेब सर्वजण आले होते. त्यांना सर्वांपुढे सांगून ते सर्व आश्वासन घेतले. तहसीलदार साहेबांना तात्काळ पंचनामे करा म्हणले का? हो, पंचनामे करा म्हणून साहेब आपण तात्काळ पंचनामे करणार चालू करणार आहेत का? पंचनामे झालेले आहेत. पाऊस मुळात म्हणजे आता आपण पाऊस सप्टेंबरमध्ये पडलेला आहे. 27-29 इथे जास्त आणि 3 दिवस पाणी होतं या गावात. आपण जवळपास सर्व शेतकऱ्याची 100% पंचनामे केलेले. बाधित क्षेत्र आपण प्रत्येक सर नंबर घेऊन 33% अपेक्षा नुकसान झालेलं आहे ते आपण सांगितलेलं आहे. शेतकरी खालेदार क्षेत्र सर्व आपण वर्तवलेलं आहे. असा अहवाल आपण जिल्हाधिकारी कार्यालयात टाकतो. ज्यावेळेस मदत येईल त्यावेळेस आपण सर्व जे डॉक्युमेंट घेतले तात्काळ आपण 2 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यावर रक्कम कशी प्राप्त झाली ते आपण वर्ग करून